बुलेटिनची सुरुवात करूया राजकीय गरमागरमीच्या बातमीनं। अर्थातच बातमी आहे युती संदर्भातली। एकीकडे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाचा इशारा दिलेला असला तरी पुन्हा एकदा चर्चा होण्याची मात्र शक्यता वर्तवली जाते। मध्यस्थाद्वारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। काल दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांची भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत चर्चा होऊ शकली नसल्याचंही समजतंय। तर दुसरीकडे मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वबळावर ही निवडणूक लढवा असा सूर मातोश्रीवर झालेल्या बैठकीमध्ये निघालेला आहे। मातोश्रीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख, खासदार आणि आमदारांची बैठक झाली। यामध्ये युती न करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले। त्यामुळे मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिकमध्ये शिवसेना भाजपशीच दोन हात करण्याची शक्यता आहे। अधिक माहिती जाणून घेऊया। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, युतीतलं भिजत घोंगडं नेमका पोचलंय कुठपर्यंत? युती होणार की नाही? नम्रता, खरं तर हा संपूर्ण महाराष्ट्रापुढेच प्रश्न पडलाय की नेमकी युतीमध्ये काय सुरू आहे आणि युतीत काय करतेय सध्या। कारण आपण जर प्रश्न पाहिला तर भाजपाने आधी ही भूमिका घेतली होती की शिवसेनेने जो 60 जागांचा प्रस्ताव दिला होता तो भाजपाला मान्य नव्हता आणि ती त्यांची कुचेष्टा होती। त्यामुळे भाजपाची आणि मुख्यमंत्र्यांची किंबहुना ही भूमिका होती, जर युती करावी असं वाटत असेल तर शिवसेनेकडनं सुधारित प्रस्ताव येणं हे अपेक्षित होतं। परंतु गेल्या 2 दिवसातल्या ज्या घडामोडी आहेत त्या असं सांगतात की अजून तरी शिवसेनेकडनं असा कोणताही प्रस्ताव भाजपाला मिळाला नाहीये। त्याच वेळेला शिवसेना देखील ही वाट पाहत होती की पुढे चर्चा करून भाजपा काही समोर दुसरा प्रस्ताव आणत आहे का। पण जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेलाही अजून भाजपाकडनं असा कोणताही प्रस्ताव गेलेला नाही आणि म्हणूनच आपण बघतोय की मातोश्रीवर ज्या बैठका सुरू होत्या विभाग प्रमुखांच्या त्यामध्ये एक तर स्वबळाचा देखील नारा आला। परंतु असं असलं तरी दुसरीकडे भाजपा मात्र स्वतःचा जाहीरनामा असेल किंवा स्वतःच्या उमेदवारांची लिस्ट असेल ती देखील त्यांनी अजून फायनल केलेली नाहीये। त्यामुळे कुठेतरी भाजपा अजूनही युती होऊ शकेल का याबाबत सकारात्मक आहे। भाजपच्या कोणत्याही नेत्यांना विचारलं तर त्यांची हीच भूमिका आहे की मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत आणि आम्ही सकारात्मक आहोत। त्यामुळे कुठेतरी भाजप अजूनही ह्याच विचारत आहे की जो प्रस्ताव आहे तो शिवसेनेकडनं यावा। आता शिवसेना तो प्रस्ताव देणार आहे की उद्याच्याच मेळाव्यामध्ये घोषणा करणार आहे ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जसं आपण सांगतोय की सूत्रांची अजून एक माहिती येते की आजच्या दिवसामध्ये, कारण आजचा दिवस महत्त्वाचा आहे, उद्याच्या दिवसात कितपत चर्चा होईल युतीबाबत माहीत नाही। त्यामुळे आजच्या दिवसात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मध्यस्थामार्फत चर्चा सुरू होण्याची शक्यता देखील एक व्यक्त करण्यात येत आहे। तर ही नक्कीच चर्चा होणार आहे का, कारण कालपासून अनेक अशा गोष्टी येतात की मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट देखील होऊ शकेल। त्यामुळे खरंच ही भेट होते की मध्यस्थामार्फत एकमेकांना प्रस्ताव दिले जात आहेत हेच पाहावं लागेल आणि पुढचे काही तास यासाठीच महत्त्वाचे आहेत। नम्रता, नक्कीच रश्मी, तू या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।